नमस्कार, जय हिंद. BJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्र हो, जे आता सध्या नवीन भरती निघणार आहे त्या भरतीचे लवकरात लवकर म्हणजे हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्यामुळं तुम्ही जे काय आता तुमची प्रॅक्टिस वगैरे चालू आहे ते एकदम चांगल्या पद्धतीनं म्हणजे चालूच राहू द्या. तर मित्रांनो, आता जे पण काही मुंबई भरती झाली, मुंबई भरतीमध्ये पण बरेचसे मुलं भरती झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही मुलांना निराशसुद्धा आलेली आहे, ज्यांचं काही सिलेक्शन झालं नाही. आता ही जी नवीन 2025 ची भरती येणारी लई लांब नाही आहे. त्यामुळं तुम्हाला म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक सांगणं आहे, जी नवीन भरती येते त्या भरतीची तरी तुम्ही म्हणजे एकदम प्रॉपर जे पण काही मुलं 1-2 मार्कांनी वगैरे राहिलेले आहेत किंवा 3-4-5 मार्कांनी राहिलेले आहेत, त्या सर्व मुलांना म्हणजे हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळं आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला ऑन करून घ्या, जेणेकरून मी अशाच पद्धतीचा कोणताही व्हिडिओ बनवला तर त्याचं थेट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला, मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. काय नवीन माहिती आलेली आहे ते आपण पाहूया. पहा मित्रांनो, इथं बघा लेफ्ट साईडला बघा वरती जो लोगो आहे, राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र राज्य मुंबई, महाराष्ट्र शासन अप्पर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल यांचे कार्यालय. तर मित्र हो, हा 7 फेब्रुवारीचा पत्रक आहे. थोडंसं लेट झालं आपल्याला बनवायला, तरी पण माहिती महत्त्वाची आहे, त्यामुळं हा व्हिडिओ मला म्हणजे बनवावा लागला. तर लक्षपूर्वक तुम्ही ऐका. यामध्ये काय म्हणले पहा त्याने. विषय काय आहे? पोलीस भरती 2025चा मेन हेडिंग आहे आणि आपल्याला पण हेच पाहिजे. जेवढी लवकरात लवकर भरती होईल तेवढं म्हणजे फायद्याचं मुलांनो. कारण की आता बरेचसे मुलं आहेत, बरेचसे अकॅडमी लावलेली वगैरे किंवा इतर मुलं जे वैयक्तिक प्रॅक्टिस करणारी मुलं आहेत किंवा मुली आहेत, तर त्या सर्वांचं जवळपास प्रॅक्टिस आता म्हणजे झालेलीच आहे असं समजावं लागेल. कारण की किती प्रॅक्टिस केलं तर ते कमीच पडते. तर यामध्ये काय म्हणलेलं आहे, उपरोक्त विषयास अनुसरण करण्यात येते की माहे ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2025 मध्ये राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपायांच्या रिक्त पदांकरिता भरती प्रस्तावित करण्यात आली आहे. सदर भरतीच्या पूर्वतयारीकरिता काही बाबींची जी काही पूर्तता करणे आवश्यक आहे, त्या कोणकोणत्या बाबी आहे आपण खाली पाहूया मित्रांनो. पहा, 1 नंबरची काय बाब आहे, त्या अनुषंगाने समादेशक यांना कळवण्यात येते की त्यांनी खालील नमूद बाबींची पूर्तता करावी. आस्थापनेवरील 6 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सशस्त्र पोलीस हवालदार, सशस्त्र पोलीस नाईक व सशस्त्र पोलीस शिपाई यांची दिनांक 1/1/2025 ची सेवा ज्येष्ठता यादी, सिनियरिटी लिस्ट म्हणतात त्यालाच, प्रसिद्ध करून त्याबाबतचा पूर्तता अहवाल या कार्यालयास सादर करावा, असं सांगण्यात आले आहे. आता 2 नंबरचं काय पहा. आस्थापनेवरील जे काही सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सशस्त्र पोलीस हवालदार, सशस्त्र पोलीस नाईक व सशस्त्र पोलीस शिपाई यांच्या मंजूर हजर व रिक्त पदाबाबतची जी सद्यस्थिती दर्शक माहिती या कार्यालयास सादर करावी, अशी सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आणि 3 नंबरचं पहा मित्रांनो, दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत म्हणजे 31/12/2025 पर्यंत आस्थापनेवरून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अंमलदारांची यादी या कार्यालयास सादर करावी, असं म्हणून सांगतात. पहा मित्रांनो, हा एक पॉईंट आहे महत्त्वाचा. कारण की ज्या पण काही जागा रिक्त होणार आहेत त्या सर्व जागेचा त्यांनी लेखाजोखा मागून घेत आहे. तरी उपरोक्त नमूद मुद्द्यांची माहिती दिनांक 10 फेब्रुवारी 2025, 10 फेब्रुवारी म्हणजे आज जवळपास 10 तारीख म्हणजे काल संपलेली आहे. आज 11 तारीख आहे मित्रांनो. कालची जी लास्ट तारीख होती त्या 10 तारखेपर्यंत त्यांनी सकाळी 11 वाजेपर्यंत या कार्यालयाची जे काही ईमेल आहे त्या ईमेलवर सादर करण्यात यावी, ही विनंती केलेली आहे. तर मित्रांनो, यावरून आता एकच लक्षात येतं की आता जो हा पत्रक दिलेला आहे, ह्या पत्रकावरून म्हणजे ज्या पण काही नवीन भरती 2025ला होणार आहे त्या भरतीचे सर्व सूत्र आता लवकरात लवकर हलणार आहेत. कारण की ऑलरेडी सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत. त्यामुळं सर्वांचं लक्षसुद्धा आता नवीन भरती 2025वरच आहे. जागा पण बऱ्यापैकी निघणार आहेत. त्यामुळं सर्व मुलं जे पण काही नवीन भरती करू इच्छितात, ज्यांचे पण काही डॉक्युमेंट्स वगैरे काही म्हणजे अडचणी असू द्या, तुमचं पेपरचा अभ्यास वगैरे राहिला असेल, ग्राउंड फिजिकल राहिला असेल, तर सर्व गोष्टी तुम्ही वेळेत पूर्तता करून घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे पण काही विद्यार्थी नवीन आहेत त्यांना माहिती नाही की तुम्हाला म्हणजे बाबा एक चालक म्हणून असतो नाही का, चालक ड्रायव्हरचा, त्याचं पण एक म्हणजे त्याची पण जागा निघालेली असतात. त्यामुळं त्यासाठी तुम्हाला लायसन्स हा इम्पॉर्टंट असतो. लायसन्ससुद्धा तुम्ही म्हणजे सोबतच काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला एखादा एक्स्ट्रा फॉर्म भरता येईल. त्यामुळं मित्रांनो, आणि जर तुम्हाला काही म्हणजे माहिती वगैरे अडचण येत असेल, काही माहिती लागणार असेल, तर आपलं जे काही कमेंट्स बॉक्स आहे, कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करा. आणि अजून एक मित्रांनो सांगायचं जर झालं, तर ह्या भरतीमध्ये तुम्हाला कसल्याही परिस्थितीत एक जागा निश्चित करायची आहे. आणि कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही जर फॉर्म भरला असाल तर किंवा भरणार आहे, त्या जिल्ह्यामध्ये आपलं सिलेक्शन होईल, त्या अनुषंगानंच फॉर्म भरायचा आहे मित्रांनो तुम्हाला. आणि चला, बाकीची जी पण काही गोष्ट वगैरे जर तुम्हाला लागणार असेल तर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. मित्रांनो, महत्त्वाचा व्हिडिओ आहे. धन्यवाद.